स्वागत आहे तुमचं मोरेताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये। चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुरू करा मोरेताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला। चला तर मंडळी, आज आपण एक नवीन रेसिपी करूया, राशनच्या तांदळाची इडली। हे राशनचे तांदूळ घेतलेले मी, याच्या इडल्या चांगल्या फुगत आहे, त्यामुळे मी हे तांदूळ घेतले। तर हे तांदूळ ह्या वाटीने मी 4 वाट्या तांदूळ घेतले, तर आपल्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची। हे 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ। आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊ। असं चांगलं चोळून चोळून धुवून घ्यायचं आणि चांगलं 2-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ। हे असे स्वच्छ तांदूळ मी धुतले 4 पाण्यानं। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ आणि हे अर्धा चमचा मेथी टाकली। आता आपण हे तांदळाला 5 तास भिजू देणार आहे। आपण आता तांदूळ भिजू घातले होते, तांदूळ आपले इडलीचे तांदूळ भिजलेत चांगले। आता आपण याला बारीक करून घेऊ। ह्याच वाटीने मी 4 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ टाकली होती, तर आपल्याला अर्धी वाटी पोहे टाकायचे। त्यासाठी मी पोहे आपले 1 घाणा होस्तर हे भिजू घालते। पोहे हे आपले पोहे खायचे घेतलेले, याला आपण 1 भांड फिरून मिक्सरचं घेऊस तर याला भिजून ठेवू। आता आपण तांदूळ काढून घेऊ। तर जेवढे बसतील तेवढे काढायचे। हे असं इतकं घेतलं, आता मी बारीक करून घेते। हे पहा, हे असं एकदम बारीक, पण त्याच्यात बारीक रवा आहे, असं दळून घेतलंय मी। आता परत अजून दाखवते मी। आता अजून एकदा आपण दुसरं दाखवते मी। हे पोहे भिजू घातलेले, तर आपण आता ह्या दुसऱ्या भांड्यामध्ये घेताना आधी पोहे टाकून घेते। परत आता हे असे तांदूळ घेते पहिल्यासारखेच। अर्ध भांड घेतलं ना तर व्यवस्थित दळता येते। आणि याच्यातलंच 1 पाणी मी याला घेते। पहिल्या पण भांड्याला 1 पाणी घेतलं, पळी पाणी घेतलं होतं, दुसरं पाणी घ्यायची गरज नाही, हेच घेतलं। आता आपण असंच पहिल्यासारखं बारीक करून घेऊ। आता हे दुसरं पण मी असं दळून घेतलं आणि पहिल्यासारखंच आहे, जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही। हे असं एकदम बारीक, याच्यात बारीक रवा आहे, असं दळायचं म्हणजे छान इडली येते। आता राहिलेलं मी अजून असंच दळून घेते। हे असं आपलं पूर्ण आता बारीक झालेलं आहे आणि हे असं मिक्स करून ठेवलंय। आणि असं मोठ्या भांड्यात घ्यायचं, म्हणजे आपला पीठ आंबवलं ना तर ते फुगून वर येऊ शकतं, असं त्याला जागा ठेवायची पसरायला। आता आपण याच्यामध्येच मीठ टाकून घेणार आहे। आता तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता हे मिठाला मी हलवून घेते आणि मीठ आधी का टाकलं ते मी नंतर सांगेन। आता हे मीठ असं हलवून घेऊन आणि हे पाय असं इथपर्यंत पातळ केले, मीठ हलवून घेऊन झाकण ठेवून देऊ आपण। आता हे आपलं व्यवस्थित झालं। आता हे पीठ आपण ताट ठेवून असं झाकण ठेवू आणि उष्णतेच्या ठिकाणी 6 तासासाठी याला ठेवून देऊ। आता हे आपलं इडलीचं पीठ तयार आहे। आपण 6 तासासाठी भिजत ठेवलं होतं, तर हे पहा किती मस्त झाले। त्याच्यावर आपण मी हे पहा कशी जाळीदार झालेलं आहे, मस्त इडल्या होणार आहेत। आता एकदा मी थोडंसं असं खालून हलवून घेते आणि मीठ कशामुळे टाकलं होतं मी आधी ते पण सांगते। आता
मीठ कशामुळे टाकलं होतं की मग मीठ जर आत्ता टाकलं असतं ना तर त्याला खूप हलवावं लागलं असतं मिक्स होण्यासाठी. तर आपली ही वरची जी जाळी आहे का ती जाळी मोडल्या गेली असती. तर आपल्याला ही जाळी अशीच ठेवायची, तेव्हा आपल्या इडल्या ना एकदम स्पंज टाईप होणार आहे. हे असं थोडंसं मी हलक्या हाताने असं हलवून घेतलं आणि एकीकडे मी गरम पाणी ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये, त्याला उकळी आणायला लागले. आता या इडली पात्राच्या प्लेटाला आपण असं तेल लावून घेऊ. पाणी पण मी गरम करायला ठेवलंय. आता मी पूर्ण ह्या प्लेटीला तेल लावून घेते. आता पूर्ण प्लेटीला मी तेल लावून घेतलंय. आता इडली पात्रामध्ये पाणी टाकलं होतं, त्याला उकळी आलेली आहे. अशी उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आलेली मी इडली पात्र ठेवलं होतं. तर आता ही उकळी आली का अशीच उकळी यायला पाहिजे. आणि एक एक पळी मी पात्रामध्ये तेल लावलेल्या पात्रामध्ये एक एक पळी आपलं पीठ टाकलेलं आहे. आता ही एक एक प्लेट आपण ठेवून देऊ. ही दुसरी ठेवायला आणि आपले हे जे छिद्र आहे का ते इडलीवर आले पाहिजे, असे यानं ठेवायचे प्रत्येक इडलीचं. हे छिद्र ह्या इडलीवर आले पाहिजे असं ठेवायचं, म्हणजे इडली अजिबात काही हे होत नाही, व्यवस्थित येतात सगळ्या फुगत्यात टम. आता आपण झाकण ठेवून देऊ आणि 10 मिनिटं फुल गॅसवर राहू देऊ. 10 मिनिटांनी याला उघडू. 10 मिनिटासाठी ठेवलं होतं ना इडली पात्र, तर 10 मिनिटांनी बंद केलं आणि 5 मिनिटं तसंच ठेवलं. आता उघडायला लागले, म्हणजे एकूण 15 मिनिटं झाले. 5 मिनिटं थंड करायला ठेवलं होतं, म्हणजे थंड केल्यावर चांगल्या इडल्या निघते. हे पहा मस्त इडली झालेली आहे, एकदम भुसभुशीत झाली. आपण आता काढू हिला. हे पहा आता मी सगळ्या इडल्या काढलेल्या आहे, अशा मस्त झाल्या. आता एकदम स्पंज सारख्या झाल्यात. एकदा नक्की अशा इडल्या करा आणि मला कमेंटमध्ये कळवा. अशा प्रकारे इडली सांबर तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.